तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या हालचाली आहेत। जे वारे परेशान करतात या पावसाला किंवा ह्या वाऱ्यामुळे तो पाऊस लांबल्या चाललाय, त्या वाऱ्यामध्ये बदल येणाऱ्या 2 सप्टेंबरला किंवा 3 सप्टेंबरला होणार आहे। आणि यामुळे हा बदल कदाचित काही ठिकाणी 29 किंवा 28 म्हणजे अजून 4 दिवसांनी देखील पाहायला मिळेल, विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये। त्या बदलामुळे या भागामध्ये पाऊस थांबण्याची प्रक्रिया याच 25, 26, 27 आणि 28 तारखेला वाढू देखील शकते। त्यानंतर 2 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरातील जेवढे काही लो प्रेशर्स बनतील ते लो प्रेशर हळूहळू करून का होईना मराठवाडा कव्हर करण्याची शक्यता आहे आणि ती बऱ्यापैकी कव्हर करेल। आज सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये म्हणजे जो काही पूर्व विदर्भ आहे, वाशिम, कारंजा, लाड, इकडे खाली पुसद, डिग्रज, यामध्ये आणखीन काही भाग आहेत त्यांना थोडं चांदणेतून पावसाची नोंद झाली, तर काहींना सोडलं देखील आहे। पण सोडणाऱ्यांची संख्या आणि घेणाऱ्यांच्या संख्यामध्ये थोडा फरक पाहायला मिळाला आहे। जे पहिल्या काही काळामध्ये जे सोडत होता त्यामध्ये ती वाढ झालेली आहे, त्यामुळे ही वाढ विदर्भामध्ये आणखीन 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टला कायम राहू शकते। फक्त 24 ऑगस्ट नॉर्मली वर्कआउट करेल आणि 25-26 ला त्यामध्ये वाढ बुलढाण्यापर्यंत देखील वरती येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे थोडा छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला देखील याचा परिणाम होऊ शकतो। बाकी हिंगोली, परभणी सुद्धा अनेक ठिकाणी हे पाऊस चालू राहतील। आता मेन मुद्दा असा आहे की बातम्यामध्ये सुपर एल निनोची जी तीव्रता सांगितली जाते किंवा कोरडा दुष्काळाची लक्षणं सांगितलं जातं आणि तसं चित्र सुद्धा स्पष्ट दिसतंय, पण यामध्ये आणखीन सप्टेंबरमध्ये दिलासादायक बदल आहे। फक्त तेवढी हिंमत तुटली आपली सांगण्याची, कारण की अनेकांच्या निगेटिव्ह कमेंट मागच्या काळामध्ये आल्यात, पण ती हिंमत आपण पुढील सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला परत मिळून पुन्हा तो प्रभाव पाहायला मिळणार आहे। सप्टेंबरमध्ये गरमीची लेवल वाढणार आहे आणि ही जे काही पश्चिमी वारे आहेत हे कमी होणार आहेत आणि बंगालचा उपसागर हा जेवढे काही लो प्रेशर्स बनवतो तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा वाढ झालेली, पण ते सगळे लो प्रेशर एमपी कडे वरती सरकतात, राजस्थानमध्ये सरकतात, झारखंडमध्ये सरकतात, तेलंगणामध्ये पण देखील याचा प्रभाव आहे। पण या लो प्रेशरचा प्रभाव आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना पाहायला मिळते। त्याची पूर्तता आज नागपूरकरांना, हिंगणघाटकरांना, वर्धाकरांना पाहायला मिळाली आहे। त्यामुळे या लो प्रेशरचा प्रभाव सप्टेंबर महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामुळे अधिक राहील। आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की ज्यांना विश्वास आहे किंवा ज्यांना अंदाज पडतात अशांनीच आपल्या चॅनलवरती यायचंय, बाकीच्यांनी दुर्लक्ष करायचंय। आता त्यामध्ये या सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या पूर्वेकडनं येणाऱ्या पावसाची प्रभाव हे अधिक राहू शकतात आणि पूर्वेकडल्या पावसामध्येच तो दम आहे की चांदणे साचणं किंवा गरमीच्या लेवलमुळे मोठ्या थेंबाचं पडणं, अशा प्रणाल्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आहे। जाता जाता आता थोडक्यात एवढं सांगेल की सगळ्या विभागाचा कार्यकाळ कसा असेल। महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस जे आता चालू आहे काही ठिकाणी पडणं, पुन्हा तो भाग बदलत ही पद्धत 24 तारखेला आहे आणि 25 तारखेला आहे। पण 25 आणि 26 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात झडीसारखाच अनेकांना होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत आणि ते चान्सेस मराठवाड्यात सुद्धा आहे, दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा आहेत। पण याच्या तुलनेमध्ये विदर्भाला जरा जोर हा बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता मॉडेलकडनं आहे। आता याचबरोबर पुढच्या बाबतीत देखील आता एक गुड न्यूज सुद्धा अशी आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात। तोपर्यंत जय शिवराय।